5 मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. ज्याचा अंत होतो ते नश्वर, अनंत अमर असतो तो ईश्वर. फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना. तया एक रूपासी दुजे न साहे, मनासंत आनंत शोधून पाहे. म्हणजे मला कसं वाटतं की माझी खेळणी, माझी आवडती गाडी कधीच फुटू नये तुटू नये, तसंच रामदास स्वामींना पण वाटतं का? तुला पहिल्यांदा खेळण्यातली नवीन गाडी जी मिळाली होती ती आहे का रे अजून तशीच नवी कोरी? नाही, त्याचं स्टेअरिंग तुटलंय. ती गाडी तुला कोणी दिली होती? माझ्या मामाने. आणि त्यावेळी तुला जो आनंद झाला होता तो तर आजही होतो, म्हणून तर मी ते स्टेअरिंग घेऊन अजून सुद्धा खेळतो. पण म्हणजे बघ ना, गाडी खराब झाली, ती तुटली फुटली, पण आनंद तुटला का फुटला का? आता तू म्हणशील आनंद ही काही वस्तू आहे का फुटायला तुटायला? मग तेच तर सांगतात रामदास स्वामी की जे सगुण स्वरूपात आहे, म्हणजे एखाद्या आकारामध्ये आहे, ते नष्ट होऊ शकतं, संपू शकतं, फुटू शकतं, तुटू शकतं. पण जे आकारात नाही ते निराकार आहे आणि तोच परमेश्वर आहे जो फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही. सदा संचले मी पणे ते कळेना. माझी गाडी, माझं घर, माझी वस्तू असं आपण म्हणतो, तो म्हणजेच मीपणा का? माझं आहे असं म्हणणं काही फारसं चुकीचं नसतं. कारण आपल्याला आपुलकी असते तेव्हा आपण म्हणतो ना, हे माझं आहे, ही वस्तू माझी आहे, ही व्यक्ती माझी आहे. पण एखाद्याला गरज असताना सुद्धा वस्तू आपली न देणं, म्हणजे माझी आहे ती वस्तू, मी नाही देणार असं म्हणणं म्हणजे मीपणा. समजूतदारपणाचा शत्रू असतो मीपणा आणि त्याच्यातनं घडतो तो वेडेपणा. तो कसा? मी ना पाण्याचा पुनर्वापर करते, म्हणजे एकदा वापरलेलं पाणी पुन्हा एकदा दुसऱ्या कामासाठी कसं वापरता येईल याचा विचार करते. कारण पाणी आपल्याला जपून वापरायला पाहिजे ना, त्याचा साठा कमी आहे. असं घरातलं साठवलेलं पाणी मी रस्त्यावरच्या झाडांना घालते. किती छान. पण तसं करताना ना एकदा एक तुतीचं झाड मला जळताना दिसलं. मग मी शोध घेतला, म्हटलं कशामुळे घडलं हे. तेव्हा एक माणूस तावातावाने माझ्याशी बोलायला लागला. रस्त्यावरची मुलं येतात तुती तोडायला आणि मग मला अजिबात ते आवडत नाही म्हणून मी झाडच संपवून टाकायचं ठरवलं. किती वेडेपणा. मग मी त्याला म्हणाले की हे बघ, असं एवढं मोठं झाड जाळणं किंवा कापणं हा मनुष्यवधा इतकाच मोठा गुन्हा आहे, त्यामुळे तुला अटक सुद्धा होऊ शकते. आणि मग तो भानावर आला. झाडांचं महत्व तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, पुस्तकात आपण वाचलंय, परीक्षेत लिहिलंय, मार्क सुद्धा मिळवलेत. पण मोठेपणी माणसं अशी बघतात मीपणामुळे. ज्ञान असूनही अज्ञानी असल्यासारखं वागायला लावतो तो मीपणा. तया एक रूपासी दुजे न साहे. मला नाही कळलं ओळीचा अर्थ. एकरूप होणं म्हणजे 2 जणांनी इतकं एकमेकांसारखं होणं, म्हणजे एकदम सेम टू सेम. हो ना. असं देवाशी, परमेश्वराशी आपण एकरूप व्हायचं असं रामदास स्वामी सांगतात. मी नेहमी सांगते की नाही, आपलं उत्तम काम म्हणजे आपला राम. हा, म्हणजे आपण एखाद्या जेव्हा उत्तम काम करतो, एखाद्याला मदत करतो, तेव्हा त्याला आनंद होतो. म्हणजे जे देवानं केलं असतं ते काम आपण करतो. म्हणजेच काय, आपण देवाशी एकरूप होतो. हा बघा देव, हा बघा ईश्वर, असं एखाद्या वस्तूकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघून आपण म्हणू शकत नाही. कारण देव कसा आहे, निराकार. पण मग तो आपल्याला मदत कशी करणार? पावसाच्या रूपातनं, पाणी देऊन, झाडाच्या रूपातनं, ऑक्सिजन देऊन आपल्याला जगवतोय ना तो. मग तसंच आपण सुद्धा देवाशी एकरूप व्हायचं म्हणजे काय करायचं? आपल्यातल्या देवाला जागा ठेवायचं आणि कुणाला तरी मदत करायची. माझ्या शाळेतल्या मित्राने एकदा पेन्सिल आणली नव्हती ना, तेव्हा मी माझ्याकडची एक्स्ट्रा पेन्सिल त्याला दिली होती. हा, म्हणजे तू दिलेली पेन्सिल लिहून लिहून झिजू शकेल, तुटू शकेल, हरवू शकेल. पण तू केलेली मदत ती कधीतरी फुटू शकेल का, तुटू शकेल का? कारण ती मदत आहे ना, ती वस्तू नाही आहे फुटायला तुटायला. म्हणजेच ते देवाचं काम आहे. आता असं होऊ शकतं की तू केलेली मदत मित्र विसरू शकतो, पण आपण म्हणतो ना देव सगळीकडे आहे, म्हणजे मग कुठे ना कुठेतरी त्याची नोंद झालेली असते. जशी सीसीटीव्ही मध्ये झालेली असते आपल्या प्रत्येक वागण्याची नोंद, तशीच देवाकडे सुद्धा झालेली असणारच ना. मना संत आनंद शोधून पाहे. निहारचं अक्षर खूप वाईट होतं. ते सुधारण्यासाठी शिक्षकांनी खूप प्रयत्न केले, प्रसंगी मारही दिला. तेव्हा त्याला वाईट वाटलं, पण त्या रागवण्यामुळेच त्याचं अक्षर वळणदार झालं. आज निहार 40 वर्षांचा आहे, पण आपल्या सुंदर अक्षराचं श्रेय तो आपल्या शिक्षकांनाच देतो. ज्ञान म्हणजे सरस्वती. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो, निहारला सरस्वतीनेच एक प्रकारे आशीर्वाद दिला. आपल्यावर झालेले उत्तम संस्कार आणि विचार हे सुद्धा देवासारखीच आपले आयुष्यभर सोबत करतात. खरंय, माझे आई वडील, मोठा भाऊ आज नाहीत, पण माझ्या वडिलांमुळे मी डॉक्टर झाले याची जाणीव मला सतत आहे.
आईची माया, भावाची आपुलकी आणि त्या तिघांचीही शिकवण माझ्या सोबतीला आहे. आणि हे समजतं केव्हा? जेव्हा आपल्या जाणीवा जागृत असतात आणि समजूतदारपणाची समज वाढते. ही समज वाढावी म्हणूनच हे मनाचे श्लोक आहेत आणि त्याचा अर्थ तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून मी प्रयत्नशील आहे. अनुराधाताई, खरंच कमाल आहे तुमची. मनाच्या श्लोकांचा अर्थ खूप गूढ आहे, पण तो लहान मुलांना समजवण्याचा एक विलक्षण आणि वेगळा प्रयोग करता तुम्ही. हल्ली ना मुलं श्लोक पाठ करायचा कंटाळा करतात, कारण त्यांना कळतच नाही ना काय म्हणतो आहोत आपण ते. पण तुम्ही ना अगदी मैत्रिणीसारख्या गप्पा मारल्या आमच्याशी, त्याच्यामुळे हे श्लोक आमच्या जगण्याशी कशी जोडले गेलेत ना ते कळलं. थोडं पुस्तके वाटेल, पण तुमच्या कार्याला आमचा मानाचा त्रिवार मुजरा. अरे चा, मैत्रीण म्हणता आणि हे असं. त्यापेक्षा एक करा ना, मी व्हिडिओ बनवण्याचं काम करतेय, तुम्ही मैत्रीण म्हणून हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण तुम्हाला उपयुक्त वाटतोय ना उपक्रम. त्यामुळे सगळ्यांना हे सांगा की चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ सहजतेनं विनामूल्य आणि कितीही वेळा बघता येतात. आणि त्यामुळे संस्काराचा वारसा घराघरात रुजायला मदत होईल, कारण हेही देवाचंच काम आहे. किती गोड, सगळ्यांच्या भल्यासाठी. इतना तो हम करी सकते है ना. जय जय रघुवीर समर्थ